शेतात आलं तर आमच्या पाईपी लिकीज आणि आमचा अण्णा आणि मी लिकीज काढत आहो. कमर एवढा खड्डा मारला तरी काय आमची पाईपच गावना. तुम्ही म्हणजे तुमचा अण्णा काढायला आणि तू कसं उभारलायस? अहो बारी बारीन काढत हो, कारण धापले लागत्या. आणि आमच्या अण्णाचं वय आहे 77 तरी सुद्धा कामाला ऐकत नाहीत, कारण जुनी माणसं हो, त्यांची ताकद एकदम वरबडत असते. जी लोक ती खड्डा काढणाऱ्या माणसासने असं म्हणतात की नाही, 300 देतो 200 देतो, एवढा खड्डा काढा तेवढा खड्डा काढा, त्या लोकांनी एकदा स्वतः म्हणायचं की तुम्ही एक दिवस खड्डा काढून बघा कशी इथंभर फाटत्या ते. सोप्पा असते ते. तर आज आम्हाला जायचं होतं कोल्हापूरला, कारण ते साऊंड मधला आमचा न्यूट्रल कडचा बोर्ड असतो की नाही, तो खराब झालता. म्हणजे तिथं मीटर जरा खराब झालं, मग ते घेऊन आम्हाला जायचं होतं. इन्स्टावर फेमस होणं आणि व्हायरल होणं एवढं काय अवघड नाही. तुमच्याला कंटेंट जरी नसलं तर तुम्ही व्हायरल होणार. फक्त तुम्ही एक पोरगी पाहिजे सा आणि तुमचे 2 मोठे मोठे. हे शाहू स्टेडियम समोर पाटील इलेक्ट्रॉनिक्स इथंही काम होतात बघा, म्हणून चालताव. कोल्हापुरात लय जागी फिरलो, कारण माझ्या मापाची 46-44 नंबरची मुंबई इंडियन्स जर्सी कुठे मिळेल झाल्या. कोणतरी व्हिडिओ कोल्हापुरात पब्लिक बघत असलं का नाही, ज्याला माहित असेल त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा काय कुठं मिळतंय ते, म्हणजे जाऊन मला घ्यायला बरं हो. तर आपण मुंबई फॅन आहे वाण लावड्याचा, आणि सीएसके काय बुरटी आहे हो. कवा कागलला नाही कोल्हापूरला आलाव आणि इथं कागलच्या स्टँडवरचं चिकन 65 किंवा राईस नाही खाऊन गेलाव असं झालंच नाही. का सांगा? तो म्हणतो इथं स्वस्त आहे अजून आणि क्वालिटी पण वाण लावड्याची आहे हो. गाडी पाडशी ना माझ्या मित्राची गाडी आहे, माझ्या जबाबदारी आणलोय. मारले काही मला मारली मी, त्याला आधीच गाडी मारायच नाही म्हणजे पाडत म्हणजे झालं की आम्हाला सगळं वेळे वाट धडकते धडकते लावते वाटत आमची. चला जाता आता.